दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। स्त्री शक्तीचा महिमा आघाद आणि अपरंपार आहे। नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर आणि गौरवच। अनादी कालापासून स्त्रीच्या महतीची प्रचिती आली असून सध्याच्या मॉडर्न काळात सुद्धा ही महती आबाधित राखली आहे। मग सर्वच क्षेत्रात महिलांनी आपलं वर्चस्व निर्माण केलंय। दरम्यान द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी नवदुर्गा या नवरात्र उत्सवानिमित्तच्या विशेष कार्यक्रमामध्ये एक्सक्लुझिव्ह मुलाखती घेतल्या। जुळे सोलापूर येथील ख्यातनाम असलेले हॉटेल सेलिब्रेशन मधील महिला वेटर सोफिया अन्सारी आणि संजना जाधव यांच्याशी संवाद साधला। आता सध्या नवरात्रोत्सव चालू आहे। आपल्या सोलापुरामध्ये देखील अनेक महिला आहेत जे समाजात काम करतायत आणि आपल्या संसाराचा गाडा हाकतायत, त्याचबरोबर आपल्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत। आज आपण एका हॉटेलमध्ये आलो आहोत। या हॉटेलमध्ये वेटरचं काम करणाऱ्या माझ्या भगिनी महिला आहेत त्या ठिकाणी। खरं तर महिलांसाठी वेगवेगळे हे चालू असतात, ज्या ठिकाणी जाऊन ते काम करू शकतात। असं काम करण्याचं धाडस दाखवणं खरोखरच मानलं पाहिजे। मी सर्वप्रथम त्यांना विनंती करतोय की त्यांनी आपली ओळख करून द्यावी आणि काय काम करतायत ते सांगा आमच्या प्रेक्षकांना। माझं नाव आहे सोफिया अन्सारी आणि मी हॉटेल लाईनमध्ये काम करते गेल्या 7 वर्षापासून आणि वेटरचं काम करते। मी काम म्हणलं तर माझं शिक्षण जास्त झालं नव्हतं। शिक्षण आणि नोकरी मिळावं म्हणलं तर शिक्षण हवं आहे। बरोबर। इथं काय शिक्षण नाही, तर फक्त मेहनत लगती है यहाँ पर, और वो मेहनत करने के लिए अगर अपने हाथ में ताकत है तो अपन मेहनत ही करेंगे। अगर पढ़ाई नहीं हुई ज़्यादा वो हिसाब से। अच्छा, पढ़ाई के ऊपर आप मात करके ये सिलेक्शन किया है, लेकिन 7 साल से आप ये काम करते हैं। हाँ, मैं 7 तो साल से ये होटल लाइन है तो यहाँ कस्टमर बहुत सारे आते हैं। हाँ, तो उनका नज़रिया कैसा होता है? देखो, सबका नज़रिया एक जैसा नहीं होता। जैसे कि आपने बोले कि देवी का रूप होती है औरत, वो दुर्गा भी है। अच्छा, घराचा संसाराचा गाडा ओढताय, काय सांगाल तुमच्याबद्दल? सर, माझी परिस्थिती तर अशी आहे की माझे आई वडील पण नाहीत वारलेत। अच्छा। माझे सासू सासरे वारलेत। माझं मिस्टर पण वारलेले आहेत सध्याला। माझी एक मुलगी आहे। माझी मुलगी 7 वर्षाची होती तेव्हापासून मी तिला सांभाळली एकटी। अच्छा। कामं करून पहिलं घरात काम करतो ते स्वयंपाकाचं, नंतर ते थोडं जमना गेलं मला। नंतर मग हॉटेल लाईनमध्ये असंच एक माझे भाऊ बंधू म्हणून तिने मला हॉटेलमध्ये घेऊन आले। अच्छा। कामासाठी। मग आल्यानंतर तेव्हापासून मी कामाला लागले, मला ठीक वाटलं। आपल्या हिशोबाने दिवसभर ते घराचं पण काम होत आहे, पोरीला पण बघायचं होत आहे आणि हे पण काम जमत आहे, म्हणून त्यामुळे हे तेव्हापासून काम चालू आहे। 3 ते रात्री 11, 12, 12:30 असं टायमिंग होतं सर। मग ह्या कामामध्ये जेव्हा तुम्ही मग्न असता घराकडे कसं लक्ष देत आहे? काम म्हणलं तर जसं मी राहते इथं माझी मुली पण तसलीच आहे। बोलते नहीं क्या, जैसे कि रखना है अपने को कैसे अपने औलाद को एक माँ के हाथ में होता है। सही बात है। तो मैंने उसको वैसा ही मतलब पाला है कि दुनिया में कोई भी नहीं है जिसके ऊपर भरोसा कर सकते। अपने ऊपर, अपनी मेहनत के ऊपर अपन भरोसा करो और उस पर ही रहो। अपना पढ़ाई से मतलब, अपने घर से मतलब, अपनी माँ से मतलब, और कोई नहीं। क्योंकि जब वो 7 साल की थी तभी से उसके पापा नहीं है। अच्छा। तब से ही मैंने इसको माँ और बाप दोनों समझ के मैंने उसको पाली। अच्छा। तो मेरी बेटी भी वैसी है कि बिना बोले कहीं नहीं जाएगी वो। अच्छा। तो वो हिसाब से वो घर पे रहती, पढ़ाई करती, ट्यूशन वगैरह सब वो अपने से ही जाती है। जेव्हा हॉटेल लाईनमध्ये काम करायला लागले तेव्हा सासरकडून किंवा माहेरकडून काय विरोध झाला का, किंवा काय अनुभव होते याबद्दल? ससुराल वाले तो नहीं करते हैं, क्योंकि अभी जो मेरी ननद लोग हैं, 2 मेरी ननंदे हैं, लेकिन वो कभी नहीं बोलेंगे कि तू एक होटल लाइन में काम कर रही है। कभी नहीं बोलेंगे। वो क्या बोलते हैं, अपनी मेहनत का तू कर रही, खा रही है। बिल्कुल। और अपनी बच्ची को पाल रही हो, बहुत बड़ी बात है हमारे लिए। और मेरे जब सास ससुरे भी थे तभी भी यही बात बोलते थे, अपनी बेटी को तू अकेले पढ़ा रही है, अपनी तो जिम्मेदारी नहीं तो दूसरी माँ होती है, तुम्हारा बेटा ही नहीं है तो फिर ये बच्चा काहे के लिए मेरे हाथ में दे रहे तुम। बिल्कुल। ऐसे बोलते थे। तो मेरे ससुरे बहुत ज्यादा मुझे सपोर्ट करते थे। वो मेरे पापा बोलते ना, बचपन में ही मेरे पापा चले गए थे, लेकिन उनको मैं पापा के जैसी बोलती थी। उसके अलावा अभी उनको एक बेटी है, तो मैं पूछना चाहता हूँ कि बाबा वो बेटी को पढ़ाएंगे, लिखाएंगे, आगे बढ़ाएंगे, क्या उनकी सोच है, क्या करने वाले हैं? सर, अभी मैं उसको आगे और पढ़ाना चाहती हूँ। अभी बीकॉम उसका फाइनल ईयर हो चुका है इसका। क्या बात है।
तो आगे भी और मैं उसकी पढ़ाई चाहती हूँ और जितना हो सके उतना उसके लिए करूँगी। आज मेरी पढ़ाई नहीं हो बोलकर आज मैं होटल में काम कर रही हूँ, लेकिन मेरी बेटी पर वो टाइम नहीं आना चाहिए। बिल्कुल बिल्कुल, क्योंकि मैं अगर उसके वैसे तो कोई है नहीं मेरे अलावा उसका, अगर मुझे कुछ होता है तो उसके पीछे कोई नहीं है, उसको खड़े होना ही अपने पैरों पे। सही बात। तो खड़े होगी उतना ही चाहिए मेरे को कि कल को वो किसी को भी पीछे मुड़ के ना देखें। दूसरी बात यह है कि जब आप यहाँ काम कर रहे हैं तो अलग अलग से ग्राहक आते हैं जाते हैं, कभी भी कुछ गलत होता है तो बहुत गंभीरता से आपको काम लेना पड़ता है। बोलते ना एक माँ जो होती ममता भी है उसके पास और दुर्गा भी है, बिल्कुल किसके ऊपर कैसे वो वार करना है वो जानती है। और तो वो हिसाब से रहते हैं। अच्छा, अगर ऐसा कुछ रहता है तो हमारे जो स्टाफ में है, वो भी है, हमारे जो सीनियर है प्लस हमारा जो स्टाफ है वो पहले आके खड़ा हो जाता है। लेडीज लोग अभी काम करना चाहते हैं और काम में आना चाहते हैं लेकिन हिम्मत नहीं जुटा पा रहे हैं, ऐसे महिलाओं को क्या बात करें? नहीं, उनको बहुत ज़रूरी है हिम्मत जुटाओ, कोई प्रॉब्लम नहीं है। ऐसे सोचते हैं जो घर में है ना, उनको लगता है कि बाहर की दुनिया अच्छी नहीं है। बहुत बेहतर है बाहर की दुनिया, घर से तो बहुत बेहतर है। ऐसा लगता है मुझे। सही बात। कि बाहर निकलेंगे ना तो टेंशन क्या है और डिप्रेशन क्या है वो पता ही नहीं चलेगा तुमको। क्या बात है, सही बात। जल्दी कोई बाहर नहीं निकलता था, लेकिन अभी तो बोलते नहीं क्या, वो तो प्लेन चला रहे, फिर ट्रेन है, हर चीज हो तो अभी रिक्शा भी चलाने लगे। मैंने परसों की दिन की एक बात सुनी मैंने कि एक लेडी जो है वो जो बड़ी वाली जो गाड़ी है उसका टायर बनाते बोलते इतने वो ताकत कहाँ से लेकर आते, ऐसे मतलब बात चल रही थी। सही बात है। मैंने बोली ना कि हिम्मत अगर जुटाएंगे तो हर चीज हासिल है। आप लोग भी और बहुत ज्यादा सैल्यूट है जो बाहर निकल के अपना काम कर रहे हैं आप लोग। माझं नाव संजना जगताप, मी इथं वेटर म्हणून काम करते। किती वर्ष झालं तू वेटर म्हणून काम करते? मी 5 वर्ष. लाईन म्हणतात की चांगलं नाही, हे तसं माणसं असते ते तसं काही नाही आहे. आपल्या फॅमिलीसारखं त्यांना आम्ही समजूनच हे करतो, सर्व करतो. चांगलं आहे हॉटेल लाईन पण. साधारणतः तू जेव्हा या हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केलीस आणि आता 5 वर्ष झाली, तर तुला कसं वाटते? घरी बसलेलं बरं होतं की आता काम करतोय आणि हॉटेलमध्ये काम करतोय? काय सांगाल आमच्या जी युवती बघतायत त्यांच्यासाठी काय तुझा संदेश आहे? घरी बसून तर काय नाही होणार, आपल्या पायावर आपण स्वतः हिमतीनं उभा राहायचं. घरी बसून काहीच नाही होणार. आपलं काम भलं आता एक दिवस जरी सुट्टी घेऊन बसलं तर असं वाटतं की कामाला कधी जाऊ, त्यापेक्षा काम करणं आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहणं. अशा अनेक महिला जे पंक्चर काढण्यापासून महिला बघितल्यात मी, आणि मगाशी बोलल्यासारखं जेट विमान पण चालवणाऱ्या महिला आहेत. महिला खांद्याला खांद्या लावून पुरुषांचे काम करतायत. काय सांगाल इतर महिलांना? त्यांना तर पहिला सलाम सर. ते आहेत म्हणजे नाही का, शिक्षणामुळे पण आहेत, त्यांच्या स्वतःच्या पायावर स्वतः उभारलेले आहेत. मी तर म्हणते जेवढे महिला आहेत तेवढे जास्त प्रयत्न करा की बाहेर जाऊन काहीतरी आपल्यात जे टॅलेंट आहे ते लोकांना दाखवा की आम्ही हे करू शकतो. असं पुरुषच करताय असं काही नाही, महिला पण खूप काय करू शकते. असं वाटत होतं की मी स्वतः पोलीस व्हावं, पण ते नाही तर झालं. पण मी माझ्या मुलीला, माझी इच्छा आहे की माझ्या मुलीला मला पोलीस बनवायचंय. अरे वा वा, क्या बात आहे. आणि मुलाला पण बनवायचं सर. आता मला तर असं वाटतं की मुलगा पण आर्मीमध्ये जावं, काहीतरी समाजासाठी काहीतरी करावं, त्याचं पण नाव राहावं असं मला वाटतं. माझी आवड आहे, मी जे करते ते माझ्या मुलांसाठी करते. मग असं काही नाहीये त्याच्यामध्ये की लोक काय बोलते हे काय नाहीये. जर काम केलात आपल्या मुलांसाठीच करायचं, आपल्या मुलांसाठीच मला पुढे जायचं आणि त्यांच्या शिक्षणासाठी मी काम करते, एवढंच बोलायचं. कुणासाठी कोण म्हणते की करू नका, हे वेगळं आहे ते वेगळं आहे, हे कुणाचं ऐकायचं नाही. आपलं जे आपल्याला जे आवड आहे ते चालूच ठेवायचं. म्हणजे हे नाही चांगलं वाटत, समाज नाव ठेवेल असं काहीच नाही. आपलं आवड आपण चालूच ठेवायचं. आपलं जे छंद आहे ते आपण पूर्ण करायचंच. की महिला म्हणून बघण्याचा पुरुषाचा दृष्टिकोन एक वेगळा अजून देखील आहे. काय सांगतील त्या पुरुषाविषयी, तशा पुरुषांविषयी किंवा काय? त्या पुरुषांना एवढंच बोलायचं आहे, असं नका समजू की आपले आई बहिणी आहेत म्हणूनच ते पण काम करतात. त्यांना पण तुम्ही तसंच बघा की आपलीच आई आहे, आपलीच बहीण आहे, ती समाजासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी काम करते. तर वाईट नजर नका ठेवू. आपलीच बहीण आहे, आपलीच आई आहे म्हणून काम करू द्या त्यांना. म्हणजे नाही का असं कसं पण कुठल्या पण नजरेने बघणे, त्यांना अडथळा करणे, हे असं काहीच करू नका. ज्या महिला अजून घरीच आहेत त्यांची इच्छा आहे की इथे येऊन काहीतरी, म्हणजे कुठेही जाऊन काहीतरी काम करावं, पण त्यांची हिंमत अजून होत नाहीये. काय तुझा 5 वर्षाचा अनुभव आहे, काय सांगशील? बाहेर या, बाहेरची दुनिया बघा, बाहेर कसं आहे. तुमचं जी आवड आहे ते लोकांना दाखवा, समाजाला दाखवा, तुमच्या फॅमिलीला दाखवा. शिका, संघटित करा आणि संघर्ष करा. क्या बात आहे.
या दोघींनी मोठ्या हिमतीनं आणि आत्मविश्वासानं प्रतिक्रिया व्यक्त करत समाजापुढे आदर्श पाठ निर्माण केला. द न्यूज प्लस चॅनलच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचं दर्शकांनी आणि विशेषतः युवतींनी कौतुक केलं. महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारही प्रकट केले. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.